ते राजकारणच आहे। भाजपची एक पद्धत असते की एखादी कमेंट करायची असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांना 3 रुपये मिळतात आणि जर लाईक करायचं असेल तर 10 पैसे मिळतात। आणि त्याच्याचबरोबर काही त्यांनी असे सोशल मीडियाचे कार्यकर्ते ठेवलेले आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, खोट्या गोष्टीला खरं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे जो दाखला आदरणीय पवार साहेबांचा हा फिरत आहे सोशल मीडियावर तो काही खरा दाखला नाही। त्या बाबतीत आमचे नेते हे स्पष्टीकरण देतीलच। पण भाजप नेहमी खोट्या गोष्टी पसरवत असतं, त्याच्यावरच राजकारण ते करत असतात। त्यांना सत्य पटत नाही, सामान्य लोकांची परिस्थिती पटत नाही, तर त्यांना असत्य आणि असत्याचा मार्ग घेऊन सत्य देणं एवढंच कळतं आणि सत्य आल्यानंतर फक्त पावरचा उत्मात करणं एवढंच त्यांना कळतं। सामान्य लोकांचे प्रश्न सोडवणं हे कळत नाही। आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आधी हिंदू मुस्लिम होत नाही म्हणून कुठेतरी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा भाजपकडनं हा केला जातो। त्यामुळे सामान्य लोकांचे मेन मुद्दे खऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या बाजूला राहतात आणि लक्ष दुसरीकडेच घेऊन नेण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातो। आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्या रणनीतीच्या मागे आहेत असा ठाम विश्वास सामान्य लोकांचा सुद्धा झालेला आहे। म्हणजे दोन्ही होण्याचा प्रयत्न केला जाईल, हिंदू मुस्लिमही केलं जाईल, समाजामध्ये वाद निर्माण करून दिला जाईल आणि मग त्याच्यामध्ये नेते मोठे स्टेटमेंट करतील, मोठ्या गोष्टी करतील, पण त्याच्यामध्ये माझं एकच मत आहे, याच्यावर चर्चा करून हे मुद्दे संपू शकतात। पण भाजपला चर्चा नको आहे, भाजपला वाद पाहिजे आणि हा वाद निर्माण केल्यानंतर मीडियापासून सामान्य लोकांचं लक्ष हे खऱ्या लोकांच्या अडचणीपासून दूर जाईल। आज विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, नोकरीच्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, महिलांच्या अडचणी आहेत, शहरी भागातल्या वेगळ्या, ग्रामीण भागातल्या वेगळ्या, पण त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही। आज हा नेता काय बोलला, तो नेता काय बोलला, याच्यावरच आपण चर्चा करतो। मग गरीब हा गरीबच राहतो, नेते हे फक्त नेतेच राहतात, ते त्यांची राजकीय पोळी भाजून घेतात, पण गरिबाचं कधीही भलं होत नाही। म्हणून नवीन आमदार म्हणून राजकारणामध्ये एक नवीन कार्यकर्ता आला म्हणून आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे, आमच्या विचाराचं मत आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, की कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न हातात घेऊन ते सोडवण्याचा विचार हा आपण केला पाहिजे। आरक्षण आणि हे मुद्दे एकत्रित बसून सोडवण्याचा प्रयत्न आपण तिथं केला पाहिजे। राजकारण हे फक्त सामान्य लोकांच्या प्रश्नावर झालं पाहिजे। परत येतील नाही येतील हे खरं तर दादांचा आणि साहेबांचा विषय आहे। फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर नक्कीच ते नाराज आहेत असं कुठंतरी जाणवतं, पण नाराजगी वेगळ्या कारणावरून असू शकते। भाजपची प्रथा अशी आहे की नेत्यांना दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे आणायचं, खोट्या आश्वासनं तिथं द्यायची आणि ती आश्वासनं पूर्ण नाही करायची। एकदा भाजपबरोबर गेल्यानंतर लोकांचा पाठिंबा निघून जातो। त्यामुळे कुठं ना कुठंतरी मी जे पूर्वीपासून म्हणत आलेलो आहे, लोकनेता हा भाजपला कधी पटत नाही, न त्यांच्या पक्षातला पटतो, न बाहेरून आलेला लोकनेता पटत नाही। त्या लोकनेत्याची ताकद हळूहळू भाजप कमीच करते आणि तीच गोष्ट आदरणीय दादांच्या बाबतीत भाजपने केली असं आमचं सगळ्यांचं मत आहे। तसंच भाजपचे जे नेते होते, मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील, त्याच्याचबरोबर फुंडकर साहेब असतील, तावडे साहेब असतील, ह्यांनासुद्धा सुरुवातीला ताकद भाजपनेच कमी केली। खडसे साहेबांची सुद्धा परिस्थिती तुम्ही बघितली, ते हे सगळं भाजपची रणनीती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता तिथं त्यांच्या जवळ जाऊन जाणवल्या असतील म्हणून कुठेतरी नाराजगी ही या नेत्यांमध्ये दिसायला लागलेली आहे। बघा कसं असतं की लोकांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी एखादा नेता पुढे घेऊन जात असतो। रेट हा जास्त मिळाला पाहिजे, नक्कीच शेतकऱ्याच्या भल्यासाठी आहे, पण त्याच्यामुळे संस्था कुठली अडचणीत नाही आली पाहिजे हे सुद्धा बघितलं पाहिजे। आणि ही चर्चा होत असताना एकत्रित बसून मार्ग हा निघू शकतो, कारण शेवटी कारखाना पळून जात नाही। कारखान्याची फॅक्टरी तिथंच असते, कारखान्याची मशीन तिथं असते, मॅनेजमेंट तिथंच असते आणि मग त्याच्यामध्ये चर्चा होऊन नंतर दुसरा हप्ता तिसरा हप्ता हे कारखाने देतच असतात जर त्यांना परवडत असतं। राहिला प्रश्न सोयाबीन, त्याच्याचबरोबर कपासी, इथं काही व्यापारी येतात, खरेदी करतात शेतकऱ्याकडनं, नंतर व्यापारी कुठं जातो हे माहीत नसतं, तिथं शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत येत असतो। त्यामुळे त्या विषयाकडे पण लक्ष देण्याची जरूरत आहे। एकतर त्या भागामध्ये ऊसाचं मोठं आंदोलन सुरू आहे। ऊसाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर ऊस क्रशिंग करणाऱ्या कंपन्या तिथंच असतात। त्यामुळे सुरुवातीला जो काय हप्ता दिला जातो तो हप्ता दिल्यानंतर परत दुसरा हप्ता दिला जातो, परत तिसरा हप्ता दिला जातो। तर अशी एक पूर्वीपासूनची प्रथा आहे। पण विषय एवढाच आहे की ऊसाचा मुद्दा हा महत्त्वाचा असला तरी सोयाबीनची आज परिस्थिती काय, आज कपाशीची परिस्थिती काय, जी कपाशी आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे ती गुडघ्यापेक्षा उंच झालेली नाही आणि मग उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असेल
आणि सरकारकडनं कुठलीही मदत जर मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांचं काय होणार आहे याबद्दलसुद्धा चर्चा कुठं ना कुठेतरी झाली पाहिजे. त्यामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी आहेत, सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, कपाशीच्या शेतकऱ्यांची अडचण आहे. आत्ता मी अमरावतीमध्ये आहे, इथं संत्र्यांचे काही शेतकरी भेटले, त्यांना वेगळ्या अडचणी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी समजून घेण्यासाठी सरकारला कुठेही वेळ नाही हे जाणवतं इथं आल्यानंतर. त्यामुळे सरकारला जागा करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे आणि सामान्य लोकच आता येत्या काळामध्ये दिवाळी झाल्यानंतर मोठे मोर्चे असतील, आंदोलनं असतील, नाही तर यात्रा असतील, त्या माध्यमातून या झोपलेल्या सरकारला नाही तर झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला उठवतील एवढंच या ठिकाणी सांगतो. या सगळ्या मुद्द्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरावंच लागेल आणि आम्ही काय अनेक आमचे जे मित्रपक्ष आहेत ते सुद्धा उतरतील, सामान्य शेतकरीसुद्धा तिथं उतरतील, कारण परिस्थिती अतिशय हलाखीची. जर शेतकऱ्याच्या हातामध्येच पैसा येणार नसेल तर मग कुठं ना कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीचा उद्रेक हा होत असतो. त्यामुळे गेल्या 7-8 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न तेवढं वाढलेलं नाही, खर्च नक्कीच वाढलेला आहे. DAPचं पोतं जे पूर्वी 250-300 रुपयाला मिळत होतं आज 1400 रुपयाला मिळतं. तसंच तुम्ही युरिया घ्यायला गेला तर तुम्हाला लिंकिंगमधून कितीतरी जास्त महाग इतर खतं तुम्हाला घ्यावे लागतात. पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, गॅस वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न तेवढंच राहिलं जे डबल होणार होतं आणि खर्च हा नक्कीच डबल झालेला आहे. त्यामुळे नुकसानात आहे शेतकरी आणि हे सगळे मुद्दे आम्ही युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतच आहोत. त्याच्याचबरोबर हे सर्व जे आमचे पदाधिकारी आहेत जे लोकांच्या विचाराला निष्ठावंत आहेत ते लोकांच्या हितासाठी मोठ्या मोठ्या आंदोलनं तिथं नक्कीच करतील. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.